पगार दुप्पट होणार, पेन्शन वाढणार की सरकारी तिजोरीवर भार पडणार? सध्या देशातील 1 कोटींहून अधिक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे डोळे फक्त एकाच गोष्टीकडे लागली आहेत, ती म्हणजे 8वा वेतन आयोग. महागाईनं कंबरड मोडलेलं असताना सरकारची ही नवीन घोषणा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी संजीवनी ठरू शकते. पण हा वेतन आयोग नक्की काय भानगड आहे, पगारवाढीचं गणित नेमकं कसं मांडलं जातं आणि जर तुम्ही सरकारी कर्मचारी नसाल तरीही या निर्णयाचा तुमच्या खिशावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि उदाहरणासकट समजून घेणार आहोत. पैसा पाणीमध्ये तुमचं स्वागत आहे. कामाच्या माहितीसाठी आता लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग हिशोब मांडूया. सगळ्यात आधी बेसिक समजून घेऊयात, कारण त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. वेतन आयोग म्हणजे काय? साध्या भाषेत सांगायचं तर हे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचं सर्व्हिसिंग असतं. जसं आपण गाडी काही काळ चालवल्यावर सर्व्हिसिंगसाठी नेतो, ऑइल बदलतो, तसंच 10 वर्षांनी सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार, त्यांचा महागाई भत्ता आणि देशाची आर्थिक स्थिती याचा ताळमेळ घालण्यासाठी सरकार एक समिती नेमतं, त्याला वेतन आयोग म्हणतात. ही समिती काय करते? अभ्यास करते. कसला? तर महागाई किती वाढली आहे, कर्मचाऱ्यांच्या गरजा काय आहेत आणि सरकारची पगार देण्याची क्षमता आत्ता सध्या किती आहे, यावरून पगार वाढीसाठी शिफारस केली जाते. आतापर्यंत 7 वेतन आयोग आलेले आहेत. सध्या 7वा वेतन आयोग लागू आहे, जो 2016 पासून आहे आणि आता वेळ झाली आहे ती 8व्या वेतन आयोगाची. केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला हिरवा कंदील दाखवलेला आहे. म्हणजे त्याची अंमलबजावणी जी आहे ती 1 जानेवारी 2026 पासून होणार आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आयोगाचा रिपोर्ट यायला आणि प्रत्यक्षात तुमच्या हातात पगार मिळण्यासाठी वेळ लागू शकतो. कदाचित 2027-28 देखील उजाडेल. पण घाबरू नका, कारण सरकारनं 1 जानेवारी 2026 ही तारीख फिक्स केलेली आहे. याचा अर्थ पगारवाढ उशिरा मिळाली तरी तुम्हाला 2026-27 मधला फरक जो आहे तो च्या रूपामध्ये एक रकमी मिळेल. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची चांदीच चांदी आहे. आता येऊया सगळ्यात इंटरेस्टिंग पार्टकडे. पगार नक्की किती वाढणार हे ठरवणारा एक जादुई आकडा असतो, त्याला म्हणतात फिटमेंट फॅक्टर. फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय? तर एक तो गुणक असतो, मल्टीप्लायर असतो. सध्याचा तुमचा पगार जो काही मूळ पगार आहे इंटू फिटमेंट फॅक्टर इज इक्वल टू नवीन पगार. 7व्या वेतन आयोगात हा फॅक्टर 2.57 होता. 8व्या वेतन आयोगात तो 2.86 पर्यंत वाढू शकतो असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. एक उदाहरण आपण घेऊयात म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. एक सरकारी कर्मचारी आहे, त्याचा सध्याचा बेसिक पगार 18,000 रुपये आहे. जर 2.86 चा मल्टीप्लायर आपण त्याला लावला तर 18,000 इंटू 2.86 म्हणजे 51,480 रुपये. म्हणजे 18,000 बेसिक पगार असलेल्या कर्मचाऱ्याचा पगार थेट 51,000च्या घरात जाऊ शकतो. हे फक्त बेसिक आहेत, त्यावर मिळणारे भत्ते जे आहेत ते वेगळे असतील, ॲडिशनल असतील. आता फक्त नोकरी जे लोक करतायत त्यांच्यासाठीच नाही, तर निवृत्त जे झालेले आहेत 65 लाख पेन्शनधारक जे आहेत त्यांना देखील याचा मोठा फायदा होणार आहे. सध्याची किमान पेन्शन 9,000 रुपये आहे. जर 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या तर ही किमान पेन्शन 22,500 ते 25,000 रुपयापर्यंत वाढू शकते. म्हातारपणामध्ये वाढत्या औषध पाण्याचा खर्चासाठी हा खूप मोठा आधार ठरू शकतो. याशिवाय NPS म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टीम मध्ये देखील कर्मचाऱ्यांचं योगदान वाढेल, कारण ते बेसिक पगारावर अवलंबून म्हणजे भविष्यातील सेव्हिंग देखील वाढणार आहेत. आता तुम्ही म्हणाल की बाबा मी तर प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतो, मला या सगळ्याशी काय घेणं नाही. तर मित्रांनो, याचा परिणाम संपूर्ण देशावर होतो. जेव्हा 1 कोटी लोकांच्या हातामध्ये जास्त पैसा येतो तेव्हा ते काय करतात? तर ते घरं घेतात, गाड्या घेतात, शॉपिंग करतात. त्यामुळं रिअल इस्टेट, ऑटोमोबाईल आणि मार्केटमध्ये मागणी वाढते. मागणी वाढली की काय होतं? कंपन्यांचं उत्पादन वाढतं आणि पर्यायानं प्रायव्हेट सेक्टरला देखील चालना मिळते. अर्थव्यवस्थेचं चाक वेगानं फिरण्यासाठी वेतन आयोग हा अशी अप्रत्यक्षपणे मदत करतो. थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं तर 8वा वेतन आयोग हा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 1 जानेवारी 2026 ही तारीख कागदावर नक्की झालेली आहे. आता फक्त प्रतीक्षा आहे ती फायनल रिपोर्टची आणि वाढीव पगाराच्या पहिल्या मेसेजची. तुम्हाला काय वाटतं? फिटमेंट फॅक्टर 2.86 असावा की अजून त्यापेक्षा जास्त असावा? या पगारवाढीचा महागाईवर नक्की काय परिणाम होईल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका.
तुमच्या सरकारी नोकरी करणाऱ्या मित्रांना शेअर करा आणि अशाच सोप्या आर्थिक माहितीसाठी पैसा पाणीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा पैसा पाणी.